भारताकडनं पाकची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। भारतानं पाकच्या हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडलाय। भारताकडनं पाकमध्ये मोठे ड्रोन हल्ले केले गेलेले आहेत। पाकमधील 12 शहरांमध्ये 50 पेक्षा जास्त ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत। पाकिस्तानच्या रडार सिस्टीमवरही भारतानं हल्ला केलेला आणि यामधनं ही महत्त्वाची अपडेट समोर येते, ज्यानुसार लाहोर इथल्या एअर डिफेन्स सिस्टीम निष्क्रिय करण्यात आल्याचं कळतं आहे। भारतानं जो प्रतिहल्ला पाकिस्तानवरती केला त्यातनं ही मोठी अपडेट आता समोर येते आहे। भारताकडनं पाकची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। भारतानं पाकच्या हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला। भारताकडनं पाकमध्ये मोठे ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत। पाकमधील 12 शहरांमध्ये 50हून जास्त ड्रोन हल्ले भारतानं घडवलेत। पाकिस्तानच्या रडार सिस्टीमवरही भारताचा हल्ला। भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षामध्ये आत्ताची ही सगळ्यात मोठी अपडेट आणि याच घडामोडीविषयी आपण अधिक बोलूया। याविषयी अधिक बोलण्यासाठी माजी लष्करी अधिकारी सतीश ढगे सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। सतीशजी, मोठी कारवाई भारताची, प्रतिहल्ला भारतानं केलेला आहे आणि त्यामध्ये ही मोठी उपलब्धता। नक्कीच ऑपरेशन सिंदूर फेज 1 काल आपण सक्सेसफुली कंप्लीट केला की मिशन सत्य झाली, पण नक्कीच याच्यानंतर सुद्धा जो आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज भारतीय लष्करातर्फे केल्या जातील, ज्याच्या माध्यमातून पाक पुरस्कृत दहशतवादाचा आपल्याला पूर्णतः बंदोबस्त करायचा आहे। पण हे असं जरी त्या ठिकाणी असलं तरी मुळात जोपर्यंत भारतीय लष्कर याला अधिकृतरित्या दुजोरा देत नाही तोपर्यंत माझ्या मते खरोखरच हे ड्रोन हल्ले भारताने केले की नाही, का टीटीपी BLA यांच्या माध्यमातून हल्ले, का हा पाकिस्तानचा कांगावा आहे हे येणाऱ्या काळामध्ये कळेल। पण एक गोष्ट मात्र नक्की की भारत पाक संघर्षामध्ये येणाऱ्या काळामध्ये ड्रोन वॉरफेअरचा अत्यंत महत्वाचा रोल त्या ठिकाणी असणार आहे। एवढंच नाही तर इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, सायबर वॉरफेअर हा सुद्धा महत्वाचा कॉम्पोनंट येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि त्याच अनुषंगानं ज्या बातम्या आपल्या समोर त्या ठिकाणी येत आहेत की पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम ही एक प्रकारे जे आहे भारताच्या लष्कराने एक प्रकारे त्याला मोठ्या प्रमाणावर हादरा दिलेला आहे, त्या प्रकारची इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टमची लढण्याची क्षमता भारतामध्ये आहे आणि त्याची चुणूक भारतानं पाकिस्तानच्या या एअर डिफेन्स सिस्टमला जे आहे एक प्रकारे भेदून दिली असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये। ड्रोन हल्ले, नक्कीच ड्रोन हल्ले जे आहे भारतातर्फे त्या ठिकाणी केले जातील, पण मला वाटतं ड्रोन हल्ल्याच्या माध्यमातून सामान्य जे नागरिक आहेत, सिव्हिलियन्स आहेत, त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न भारतीय लष्कर कधीच करणार नाही। भारतीय लष्कर अत्यंत रिस्पॉन्सिबल आहे, म्हणून येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत भारतीय लष्कर त्याला ऑथेंटिकेट करत नाही किंवा त्या प्रकारचे प्रूफ आपल्याला मिळत नाही तोपर्यंत यावर भाष्य करणं हे प्रीमॅच्युअर ठरेल। सतीशजी, या सगळ्यामध्ये ड्रोनचा वापर हल्ल्यांमध्ये करणं या गोष्टीला किती महत्त्व आहे? ड्रोन हल्ले कशा पद्धतीने प्रभावी ठरणार आहेत भारत पाकिस्तान या संघर्षादरम्यान? मुळातच जे आहे साधारणतः आपण संघर्ष किंवा युद्ध म्हटलं की जे आहे पारंपरिक युद्धाविषयी चर्चा करत असतो, आर्मी नेव्ही एअरफोर्सच्या रोल विषयी त्या ठिकाणी बोलत असतो। पण इथे जर आपण पाहिलं तर 21व्या शतकातल्या युद्धामध्ये 7 डोमेन्स ऑफ वॉरफेअर असतील, ज्यामध्ये सायबर वॉरफेअर, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, त्याचबरोबर ड्रोन वॉरफेअर, स्पेस वॉरफेअर याचा सुद्धा महत्वाचा रोल असणार आहे। आणि ड्रोनची खासियत म्हणजे आपल्या सीमेमधून आपल्याला हे अनमॅन्ड एरियल व्हेकल्स दुश्मनाच्या हद्दीमध्ये पाठवता येतात, म्हणजे कुठलीही मनुष्य हानी होण्याची शक्यता नाही। ऑन द कॉन्ट्ररी दुश्मनामध्ये बरोबर प्रिसिजन टार्गेट करण्याची क्षमता याच्या माध्यमातून प्राप्त होते। जास्तीत जास्त नुकसान काय होईल? ड्रोन जे आहे ते डिस्ट्रॉय होईल, 6 लाखाचं 10 लाखाचं नुकसान होईल, याच्या पलीकडे कुठलीही मनुष्य हानी त्या ठिकाणी होत नाही। हा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज ड्रोन वॉरफेअरच्या माध्यमातून आपल्याला मिळतो। आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन आहेत, मेल आणि हेल म्हणजे मीडियम अल्टिट्यूड हाय एन्ड्युरन्स किंवा हेल म्हणजे हाय अल्टिट्यूड लॉंग एन्ड्युरन्स, अशा प्रकारचे हे ड्रोन्स आपल्याकडे आहेत। त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा ड्रोनशी संबंधित ऑपरेशनल कारवाया करण्याची क्षमता नक्कीच भारताकडे। अगदी धन्यवाद या विश्लेषणासाठी।